नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे सभागृहाकडे. राजवाड्यातल्या सभागृहात भीष्म, द्रोण, कृप, बाल्लिक, सोमदत्त, विदुर आणि इतरही सगळी मंडळी जमली होती. संत गंभीर आवाजात भीष्मांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. भीष्म म्हणाले, यापुढे पांडवांवर राग धरणं योग्य होईल असं मला वाटत नाही. त्यांचा द्वेष करणं अयोग्य आहे. धृतराष्ट्र आणि पंडू हे दोघंही माझे पुतणे आहेत. त्यांचे पुत्र मला सारखेच प्रिय आहेत. दुर्योधन मला युधिष्ठिरा इतकाच प्रिय आहे. सध्या जे काही चाललं आहे ते बघून मला दुःख होतं. पंडूच्या पुत्रांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. त्यांच्या पित्याचं निधन झालं आहे. कुरूंच्या प्राचीन राज्यावर दुर्योधना तुझा जितका अधिकार आहे तितकाच पांडवांचाही आहे. दुर्योधना, तू पांडवांना इथे बोलावून घे आणि या विशाल राज्यावर तुझ्या इतकाच त्यांचाही हक्क असल्याचं जाहीर कर. तू असं केलंस तर सदैव टिकणाऱ्या कीर्तीचा तू धनी होशील. याखेरीज वेगळा मार्ग तू स्वीकारलास तर तू दुःखाचा आणि अपयशाचा धनी होशील. या जगात जे लहानसं आयुष्य आपल्याला लाभलेलं असतं त्या आयुष्यात माझ्या पुत्रा सत्कीर्तीचं पापणी जागी ठेवून रक्षण केलं पाहिजे. ही एकच गोष्ट महत्त्वाची आहे. तुझी सत्कीर्ती नाश पावली याचाच अर्थ तुझ्या सगळ्या आयुष्याचं नुकसान झालं. जोपर्यंत तुमची सत्कीर्ती जिवंत आहे तोपर्यंतच तुम्ही खऱ्या अर्थानं जिवंत असता. तुमची सत्कीर्ती नाश पावली की तुम्हीही नाश पावलात असंच लोक मानतात. तुझ्यासारख्या उमद्या राजपुत्राला जी गोष्ट योग्य तीच त्यानं करावी असं मला वाटतं की प्राक्तनानं तुला ही दुसरी संधी दिली आहे. असाधारण अशी ही संधी आहे. प्राक्तन हे निर्दय असतं. बोललेला शब्द, गेलेली संधी जशी प्राक्तन परत देत नाही त्याचप्रमाणे केलेली चूक सुधारण्याची संधीही प्राक्तन देत नाही. पण तुझ्या बाबतीत प्राक्तनानं दया दाखवली आहे. लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा अपघात होऊनही ते देवाच्या दयेनं वाचले आहेत. लाक्षागृहात जे घडलं तो अपघात होता असं मी म्हटलं. कुंती जिवंत आहे. 5ही पांडव जिवंत आहेत. पापी पुरोचन तुमच्या सुदैवानं मरण पावलं आहे. तू जर पांडवांशी चांगला वागलास तर तू पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केलास. हा तुझ्या आणि तुझ्या पित्याच्या नावाला लागलेला कलंक धुतला जाईल. आपली सत्कीर्ती सिद्ध करण्याची हीच संधी आहे. तू चांगला माणूस आहेस. धर्माच्या मार्गानं जायचं तू जाणतोस. स्वतःच्या हितासाठी तू धर्माच्या मार्गानं वागलं पाहिजेस. तू अर्ध राज्य पांडवांना देऊन टाक आणि शांतीचा अनुभव घे. द्रोण उठून उभे राहिले. भीष्मांनी जे विचार मांडले ते त्यांना पटलेले होते. ते म्हणाले, भीष्मांनी जे सुचवलं आहे तेच करणं योग्य आहे. द्रुपदाच्या दरबारात देणग्या घेऊन दूत पाठवा. कुंतीच्या पुत्रांना शांत करून दरबारात निमंत्रित करा. अनाथांचा नाथ होणं हे राजाचं कर्तव्य आहे. कौरवांनी पांडवांना मैत्रीचा प्रस्ताव सादर करावा ही गोष्ट राधेयाला पसंत नव्हती. पांडवांना युद्धाचे आव्हान द्यावे याच मताचा तो होता. या पृथ्वीवर कोणी राज्य करावे हा प्रश्न रणांगणावर सोडवला जावा हा सिद्धांत मानणारा राधेय होता. विदुर उभे राहिले आणि म्हणाले, हे माझ्या प्रिय बंधू, इथं जमलेले आम्ही सर्व तुझे हितचिंतक आहोत. तू आणि तुझा पुत्र यांची कीर्ती कलंकित होऊ नये अशीच आमची इच्छा आहे. भीष्म आणि द्रोण जे योग्य तेच बोलले आहेत. तू राधेयाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तो उतावळ्या स्वभावाचा आहे. तो तुझ्या पुत्रा इतकाच संतापलेला आहे. दुर्योधन आणि राधेय यांच्या ध्यानात परिस्थितीचं गांभीर्य आलेलं नाही. माझ्यापेक्षा त्यांचे विचारच तुला जवळचे वाटतील याची मला जाणीव आहे. पण असं असलं तरी मी जे काही सांगतो ते तू नीट ऐकून घे. लाक्षागृहाला लागलेल्या आगीमुळं तुझं नाव कलंकित झालं आहे. तुझ्या आत्म्याला ग्रासणारे सर्व पापी विचार झटकून टाकण्याची हीच संधी आहे. आपलं अर्ध राज्य तू पांडवांना द्यावंस हे तर योग्य आहेच, पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आहे. पांडवांचा राग ओढवून घेणं योग्य नाही. एकेकाळी ते तुझ्या हातात आणि असहाय्य होते. तसे जे आज उरलेले नाहीत. आता ते समर्थ बनले आहेत. पांडवांनी द्रौपदीशी लग्न केल्यामुळे राजा द्रुपद आणि त्याचा तेजस्वी पुत्र धृष्टद्युम्न हे त्यांचे नातेवाईक बनले आहेत. त्यांना आता बलराम आणि कृष्ण यांचा देखील पाठिंबा आहे. कृष्ण त्यांच्या बाजूचा असल्यामुळे ते निश्चितच अजिंक्य आहेत. संतापलेल्या भीमाला सामोरं जाण्याची कुणाची हिंमत आहे? अर्जुनाशी लढण्याची कुणाची ताकद आहे? अलीकडेच काही राजांनी 2 वेळा तसे प्रयत्न करून पाहिले आणि ते पराभूत झाले. राज्यात जर शांतता नांदायची असेल तर शांततेच्या मार्गानंच गेलं पाहिजे. ही गोष्ट मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो आहे. मी काय सांगतो आहे ते कळण्या इतक्या परिपक्व वयाचे दुर्योधन आणि राधेय अजून झालेले नाहीत.
पण तुझी गोष्ट वेगळी आहे. तुझा चुलता भीष्म यांच्या सल्ल्याप्रमाणे वागणं हेच तुझ्या हिताचं आहे. पांडवांना निमंत्रण पाठव आणि योग्य ती गोष्ट कर. धृतराष्ट्र म्हणाले, तू जे म्हणालास ते मला पटतं आहे. पांडवांना चांगलं वागवलं पाहिजे असंच माझंही मत आहे. आपला जन्मसिद्ध हक्क भोगण्यासाठी ते जिवंत आहेत ही भाग्याची गोष्ट आहे. आपला निरोप घेऊन पांचाळ देशात जा असे राजा धृतराष्ट्रांनी विदुरांना सांगितले. ज्येष्ठांनी दिलेला सल्ला मानणे धृतराष्ट्रांना भागच पडले. तो सल्ला धुडकावून आपला पुत्र दुर्योधन याचे ऐकणे त्यांना शक्य झाले नाही. पांडवांविषयी टोकाचा द्वेष त्याच्या मनात अजून निर्माण झाला नव्हता. त्याच्या हृदयात अजूनही सभ्यतेची ठिणगी शिल्लक होती, ती विझलेली नव्हती. विदुर पांचाळ देशात गेले. राजा द्रुपद आणि पांडव यांनी त्यांचा सन्मान केला. कौरवांनी पांडवाशी युद्धाला सुरुवात केली आहे हे वृत्त द्वारकेला कृष्णाला कळले. कौरव सेनेचा पूर्ण पराभव झाल्याची बातमीही त्याला कळली. पण तरीही कृष्ण आपले सैन्य घेऊन पांडवांच्या मदतीसाठी पांचाळ देशात गेला. विदुर द्रुपदाच्या दरबारात पोचले तेव्हा कृष्ण आणि बलरामही तिथे पोचलेले होते. पांडवांची भेट झाली तेव्हा विदुरांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या. धृतराष्ट्रांनी पाठवलेल्या मूल्यवान भेटी त्याने द्रुपद, पांडव आणि द्रौपदी यांना दिल्या. विदुर द्रुपदाला म्हणाले, माझा बंधू धृतराष्ट्र यानं प्रेमानं तुमची सर्वांची आठवण केली आहे. भीष्म आणि द्रोण यांनी तुम्हाला शुभेच्छा पाठवल्या आहेत. तुमच्याशी आपले नातेसंबंध जुळले आहेत. ही गोष्ट राजा धृतराष्ट्र भाग्याची आहे असं मानतो. तीच गोष्ट कौरव राजपुत्रांची आणि ज्येष्ठांची आहे. राजाला पांडवांना भेटण्याची उत्कट इच्छा आहे. लाक्षागृहातून पांडव वाचले याचा त्याला अतिशय आनंद झाला आहे. पांडवांना प्रेमानं आलिंगनात घेण्याची त्याची इच्छा आहे. हे ऐकत असताना कृष्णाच्या ओठात मिश्किल स्मित उमटले. भीमाचा चेहरा अभ्यास करण्याजोगा दिसत होता. अर्जुन आपला खालचा ओठ दातांनी चावत होता. आपल्या ओठात हसू फुटू नये म्हणून युधिष्ठिर प्रयत्नशील होता. हे सगळे आपण पाहिलेलेच नाही असे सोंग आणून विदुरांनी पुढे बोलायला सुरुवात केली. आपल्या सुनेनं हस्तिनापूरला यावं आणि आपल्या दर्शनानं सगळ्या नगराला आनंद द्यावा अशी राजाची इच्छा आहे. पांडवांना त्यांच्या वधूसह पाहणं ही राजाला अतिशय आनंद देणारी गोष्ट आहे. पांडवांचं भाग्य उजळलं आहे हे कळून राजाचा आनंद अनावर झाला आहे. राजाने धाडलेला निरोप विदुरांनी सांगून संपवला आणि विदुर म्हणाले, तू जर पांडवांना माझ्याबरोबर हस्तिनापूरला पाठवशील तर तो आमचा मोठा सन्मान होईल. द्रुपद म्हणाला, कौरवांच्या थोर घराण्याशी आमचं नातं जुळलं ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आता त्यांना हस्तिनापूरला पाठवण्याविषयी मी काही बोलणं हे योग्य होणार नाही. हा निर्णय घेणं हे मी युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ यांच्यावर सोपवतो. कृष्ण आणि बलराम हेही दोघं इथंच आहेत. त्या सर्वांचा जो काही निर्णय होईल तो मला मान्य आहे. कृष्ण म्हणाला, त्यांनी हस्तिनापूरला जावं हेच योग्य आहे असं मला वाटतं. कृष्णाचे हे बोलणे ऐकून अर्जुनाने चकित नजरेने त्याच्याकडे पाहिले पण काहीच बोलला नाही. द्रुपद म्हणाला, राजाच्या मनात पांडवांविषयी प्रेम आहे तेव्हा हस्तिनापूरला जाऊन राजाला आनंद देण्याचा निर्णय घ्यायला पांडव स्वतंत्र आहेत. विदुर कुंतीच्या महालात गेले. त्यांनी तिला साष्टांग नमस्कार केला. त्यांच्या अश्रूंनी कुंतीचे पाय धुतले गेले. कुंतीने त्यांना उभे राहायला सांगितले. एका आसनाजवळ नेऊन तिने त्यांना बसवले आणि त्यांचे सांत्वन केले. ती म्हणाली, तुमचे प्रेम आणि शहाणपण यामुळे तुझे पुत्र अजूनही जिवंत आहेत. मी रात्रंदिवस तुमची आठवण करते. आमच्याविषयी तुम्हाला वाटणारी भक्ती कधीही विसरणं शक्य नाही. हस्तिनापूरला जाणं हे सुरक्षित आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही. माझं मन अस्वस्थ झालं आहे. मी धडकपणे विचारही करू शकत नाही. विदुर म्हणाले, माझ्या प्रिय भगिनी, तुझ्या पुत्राचं काहीही वाईट होणार नाही. भिवू नकोस. लवकरच तुझे पुत्र या पृथ्वीचे राजे होतील. पांडव हस्तिनापूरला जायला निघाले. कृष्ण त्यांच्या सोबत होता. लवकरच ते राजधानी हस्तिनापूरला पोचले. तिथले सर्व नागरिक त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. हस्तिनापूर सोडून पांडवांना बरेच दिवस झाले होते. पांडवांच्या स्वागतासाठी सगळे नगर सुंदर सजवले गेले होते. सुगंधी जल सर्व रस्त्यांवर शिंपडलेले होते. सगळीकडे फुलेच फुले होती. धृतराष्ट्रांचे पुत्र विकर्ण आणि चित्रसेन यांनी त्यांचे स्वागत केले. कृपा आणि द्रोणही उपस्थित होते. पांडवांनी राजवाड्यात प्रवेश केला. त्यांनी भीष्म आणि धृतराष्ट्र यांच्या पायावर डोके ठेवले. सर्वांनी त्यांचे जिव्हाळ्याने स्वागत केले. काशीची राजकन्या जी दुर्योधनाची पत्नी होती तिने नववधूचे स्वागत केले. तिच्यासोबत राजाच्या इतर सुनाही होत्या. दुर्योधनाच्या पत्नीने कुंतीला साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर सर्वजण गांधारीच्या महालात गेले.
कुंतीने आणि द्रौपदीने गांधारीला साष्टांग नमस्कार घातला आणि तिचा आशीर्वाद मागितला. भविष्य जाणण्याची शक्ती असलेल्या गांधारीने कुंती आणि द्रौपदी हिला आलिंगन दिले. द्रौपदीचे नाजूक शरीर तिच्या आलिंगनात असताना गांधारी स्वतःशी म्हणाली, माझ्या पुत्रांचा मृत्यू घडवून आणायला ही स्त्री कारणीभूत ठरेल, अशी हिची नियती आहे. तिने त्या दोघींना आशीर्वाद दिला. पांडवांना राहण्यासाठी घराची व्यवस्था करण्याची आज्ञा दिली. नमस्कार मित्रांनो, मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढची कथा आहे राजाची देणगी. राजवाड्याच्या भव्य दरबारात पांडवांचा सत्कार करण्याचे ठरले. कृष्ण आणि धृतराष्ट्र यांच्यासोबत पांडवांनी दरबारात प्रवेश केला. स्वागताच्या प्राथमिक गोष्टी पार पाडल्यानंतर धृतराष्ट्र म्हणाले, युधिष्ठिरा, मी काय सांगतो ते ऐक. या माझ्या राज्याचं अस्तित्व तुझ्या पराक्रमी पित्यामुळे आहे. हे राज्य करण्याचा तुझाही अधिकार आहे आणि म्हणून हे राज्य तू आणि माझा पुत्र दुर्योधन यांना विभागून देण्याचं मी ठरवलं आहे. तुला खांडव प्रस्थाचा राजा करायचं मी निश्चित केलं आहे. तुमचं सर्वांचं आणि कृष्णाचं याविषयीचं मत मला हवं आहे. हे ऐकून कृष्ण उपरोधाने हसला. युधिष्ठिराने ते पाहिले आणि तो काहीच बोलला नाही. राजाच्या आसनाजवळ तो गेला आणि राजाला प्रणाम करून म्हणाला, आपली जी आज्ञा असेल ती मी प्रमाण मानीन. कृष्णाने पुन्हा स्मित केले, पण तो काहीच बोलला नाही. विदुरांच्या ओठातही उपरोधाचे स्मित होते. धृतराष्ट्रांनी विदुरांना आपल्याजवळ बोलावले आणि ते म्हणाले, राज्याभिषेकाची तयारी आता तू विनाविलंब कर. या महान प्रसंगी हे सगळं नगर उत्तम पोशाखानं सजू दे. जे काही होत आहे त्यानं मी आनंदी आहे. माझ्या मनावरचं मोठं ओझं उतरल्यासारखं मला वाटतं आहे. माझ्या भावाचा पुत्र या देशाचा राजा झालेला मी पाहणार आहे. राजाच्या या प्रेमळ बोलण्यामुळे भीष्म, द्रोण आणि कृप यांना आनंद झाला. कृष्ण म्हणाला, राज्याभिषेकाचा समारंभ लवकर करावा असं राजाला वाटतं आहे. याची मला जाणीव आहे. तसं व्हावं हेच उचित आहे. युधिष्ठिराला राज्याभिषेक झालेला पाहायला आम्हीही उत्सुक आहोत. इतक्यात व्यासांनी प्रवेश केला. त्यांचे आदराने स्वागत करण्यासाठी सगळा दरबार उभा राहिला. राज्याभिषेकाचा समारंभ व्यासांच्या मार्गदर्शनाखाली व्हायचा होता. राज्याभिषेकाची तयारी भव्य प्रमाणावर करण्यात आली होती. असे वाटत होते की राजा आपल्या पुत्रालाच राज्याभिषेक करणार आहे. इतक्या जिव्हाळ्याने आणि उत्साहाने राजा वावरत होता. व्यासांनी सुचवलेल्या मुहूर्तावर राज्याभिषेकाचा समारंभ साजरा झाला. कृप, भीष्म, द्रोण, धौम्य, व्यास आणि कृष्ण यांनी युधिष्ठिराला तू विश्वविजेता हो असा आशीर्वाद दिला. सर्वांची हृदय आनंदाने भरून निघाली होती. अपवाद फक्त एकच होता आणि तो म्हणजे दुर्योधन. त्याचे हृदय दुःखाने जळत होते. हे राजाला ठाऊक होते. आपला पुत्र दुर्योधन याचं सांत्वन कसं करावं याचा तो विचार करीत होता. राजाचा दुर्योधनावर जीव होता. दरबारी जन आणि कृष्ण यांच्यासमोर राजा युधिष्ठिराला म्हणाला, आता तू खांडव प्रस्थाचा राजा आहेस. वेळ न दवडता तू खांडव प्रस्थाला जावस आणि राज्यकारभार करावास हेच योग्य आहे. या खांडव प्रस्थावर आपले पूर्वज पुरुरवा, नहुष आणि ययाती यांनी राज्य केलं. खांडव प्रस्थ ही अनेक वर्ष कौरवांची राजधानी होती. तू तिथं सुखानं कालक्रमणा करशील अशी मला आशा आहे. युधिष्ठिराने त्याचा स्वभावच असलेल्या नम्रतेची राजाची आज्ञा घेतली. राजवाड्यातल्या आणि नगरातल्या लोकांना त्यांचा निरोप घेतला. तो खांडवप्रस्थाला जायला निघाला. कृष्ण त्याच्या सोबत होता. खांडवप्रस्थ ही एकेकाळी कौरवांची राजधानी होती, पण नंतर ऋषींच्या शापाने ती नाश पावली होती. बुधाच्या पुत्राच्या दुर्वर्तनाला शिक्षा म्हणून हे घडले होते. ही राजधानी या घटनेमुळे सोडून जाणे भाग पडले होते. आता ती अगदी ओसाड होती. कुणालाही तिथे राहणे शक्य नव्हते. तिथे काहीही पिकत नव्हते. एकही प्राणी तिथे दिसत नव्हता. कौरवांच्या राज्याचे भागीदार म्हणून ही भयानक ओसाड जागा युधिष्ठिराला देण्यात आली होती. ही ओसाड भूमी म्हणजे अर्धे राज्य होते. हे अर्धे राज्य म्हणजे ओसाड भूमी आहे हे युधिष्ठिराला आणि कृष्णाला ठाऊक होते. कौरवांशी सतत होणाऱ्या भांडणाचा युधिष्ठिराला वीट आला होता. युधिष्ठिर हा शांतताप्रेमी होता. पांडव दुर्योधनाला हस्तिनापुरात नको होते या गोष्टीचा युधिष्ठिराने स्वीकार केला. धृतराष्ट्रांच्या दरबारात कायमचे राहणेही त्याला नको होते. त्याला शांतता हवी होती. त्याने हा अन्याय स्वीकारला. ते युद्ध करता येत नव्हते म्हणून नव्हे, तर त्याला युद्ध नको होते म्हणून. युद्धाचा विचार देखील त्याला सहन होत नसे. त्याचा देह क्षत्रियाचा असला तरी त्याचे मन संन्यासाचे होते. अजातशत्रू या नावानेच तो ओळखला जात होता. हे नाव त्याला शोभून दिसत होते. कुणाचाही शत्रू होणे त्याला नको होते. पांडव खांडव प्रस्थाला पोहोचले.
तो सगळा ओसाड प्रदेश त्यांनी पाहिला. कृष्ण म्हणाला, युधिष्ठिरा, तुझ्या प्रेमळ चुलत्यानं तुला दिलेला हा सुंदर प्रदेश पहा. कडकडणारी वीज सुंदर आहे असं जो म्हणतो त्याला या विजेमागून प्रचंड वादळ येणार आहे हे ठाऊक नसतं. हा राजा त्या माणसासारखा आहे. वृद्ध भीष्मांनी या अन्यायाला संमती दिली याचा अर्थ हाच आहे की या सर्वांना आता आपल्या कर्माची फळं भोगावी लागणार आहेत. पण ही भविष्य काळातली गोष्ट आहे. आंधळ्या राजाच्या या कृत्याला आता तोंड कसं द्यायचं याचा विचार आपण करूया. कृष्णाने इंद्राला आवाहन केले. कृष्ण म्हणाला, इंद्रा, कौरव राजा उदार झाला आणि त्यानं पांडवांना ही जमीन बहाल केली आहे. या प्रदेशाचं स्वरूप बदलून टाकणं आता तुझ्यावर आहे. या भूमीचं नाव खांडवप्रस्थ असं आहे, पण आता यापुढे ही भूमी इंद्रप्रस्थ म्हणून ओळखली जाईल. तुझ्या नावाची ही भूमी आता तू सुंदर करून टाक. इंद्रलोकाशी तुलना व्हावी इतकी ही भूमी सुपीक आणि समृद्ध करून टाक. इंद्र म्हणाला, विश्वकर्मा हा अद्भुत ग्रहरचनाकार हे काम आपल्या हाती घेईल. या भूमीला तो सौंदर्य बहाल करील. जगातली सर्वात सुंदर भूमी म्हणून ती ओळखली जाईल. शुभ मुहूर्तावर त्या ओसाड प्रदेशाची नव्याने बांधणी सुरू करण्यात आली. पवित्र मंत्रांचे पठण व्यासांनी केले. विश्वकर्म्याच्या किमयेने आपले रचना कौशल्य दाखवायला सुरुवात केली. त्याने त्या जागेचे रूपच बदलून टाकले. पांडवांनी राहण्याच्या दृष्टीने ते नगर तयार झाले. युधिष्ठिराने या नगरात प्रवेश केला तेव्हा लोकांनी त्याच्यावर त्याचा जय जयकार केला. इंद्रप्रस्थ नगराची कीर्ती सर्वत्र पसरली आणि दूर दूरचे लोक हे नगर पाहण्यासाठी येऊ लागले. युधिष्ठिर, त्याचे भाऊ आणि कृष्ण अतिशय आनंदित झाले. काही दिवस असेच मोठ्या आनंदाने गेले. एक दिवस कृष्ण युधिष्ठिराकडे आला आणि त्याला म्हणाला, इथे राहायला आल्यापासून मला बरेच दिवस झाले. आता मला माझ्या घरी द्वारकेला गेलं पाहिजे. हे ऐकून युधिष्ठिर दुःखी झाला. कृष्णाने त्याचे सांत्वन केले आणि तो म्हणाला, मी कुठंही असलो तरी नेहमी पांडवांच्या कल्याणाचाच विचार करीन. तुम्हाला माझी गरज पडेल तेव्हा मी परत येईन, पण आता मला परत जाऊ द्या. त्याने पांडवांचा निरोप घेतला आणि तो द्वारकेला जायला निघाला. त्याचा रथ द्वारकेच्या दिशेने पुढे गेला, पण त्याचे मन पांडवांच्या आसपास रेंगाळत राहिले.